राजापूरची गंगा. विज्ञान जिथे शांत होतं तिथे कोकणाचं एक अद्भुत रहस्य सुरू होतं. उन्हाळ्याचे दिवस, आजूबाजूला पाण्याचा थेंब नाही, नदी नाले सुकलेले. पण अशा कडक उन्हाळ्यात एका कोरड्या टेकडीवर अचानक जमिनीतून लाखो लिटर पाणी उफाळून वर येतं. होय, हा कोणताही चमत्कार नाही, तर रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात घडणारे एक जिवंत सत्य आहे. राजापूर जवळील उन्हाळे गावात साधारण दर 3 वर्षांनी प्रकट होते राजापूरची गंगा. ही कोणतीही वाहती नदी नाही, तर एका टेकडीवर असलेली 14 दगडी कुंड आहेत. जेव्हा महाराष्ट्रात कडक उन्हाळा असतो तेव्हा कोरडी पडलेली ही 14 कुंड अचानक पाण्याने काठोकाठ भरतात आणि ओसंडून वाहू लागतात. तर आता जाणून घेऊया या मागचं खरं वैज्ञानिक कारण. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते हा एक नैसर्गिक भौगोलिक चमत्कार आहे. जमिनीच्या खाली असलेल्या मोठ्या खडकांच्या फटींमध्ये सिफॉन इफेक्टमुळे पावसाचे पाणी साठून राहते. उन्हाळ्यात जमिनीखालील हवेचा दाब वाढतो आणि ते पाणी या 14 कुंडांमधून एकामागून एक वर फेकलं जातं. सर्वात पहिलं पाणी मुख्य गंगा कुंडात येतं आणि तिथून ते इतर 13 कुंडात जातं. या गंगेचं दुसरं सत्य म्हणजे या पाण्यामध्ये गंधक म्हणजे सल्फर आणि अनेक दुर्मिळ खनिजे आहेत. त्यामुळे या पाण्यात स्नान केल्याने त्वचेचे जुने आजार बरे होतात. हे विज्ञानानेही मान्य केलं आहे. हे पाणी साधारण 3 महिने सलग वाहतं आणि निसर्गाचा नियम बघा, जसा पावसाळा सुरू होतो तशी ही गंगा अचानक गायब होते. उन्हाळ्यात वाहणारी आणि पावसाळ्यात गायब होणारी ही जगातील एकमेव गंगा असेल. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांनीही या पवित्र स्थानाला भेट दिल्याचा इतिहास आहे. निसर्गाचं हे कोडं तुम्हाला कसं वाटलं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच कोकणातील रहस्यमय गोष्टी जाणून घेण्यासाठी पाहत राहा कोकणच्या गजाली. या सिरीजचा पुढचा भाग पाहण्यासाठी आत्ताच VRS मराठीला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.